हा धक्का केवळ अंबडमध्ये नाही तर देशभर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत। सगळ्यात मोठे धक्के तर तेव्हा बसले की जेव्हा भारतीय जनता पार्टीनं छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश हे 3 राज्य जिंकलेत आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि प्रत्येक राज्यामधले काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षातले लोक हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला लागले। या ठिकाणी केदार कुलकर्णींना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। त्यांनी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून आणि त्यांचं विकासाभिमुख जे काही मॉडेल आहे ते त्यांना आवडलं आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। आम्हाला आनंद आहे की असे चांगले तरुण, अभ्यासू आणि ज्यांना विकासाची दृष्टी आहे असे कार्यकर्ते जर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर त्यांना पुढच्या काळात संधीसुद्धा फार चांगली आहे आणि म्हणून आम्ही त्यांचं या पक्षामध्ये स्वागत करू। एकनिष्ठ घराणं म्हणून कुलकर्णी घराण्याकडे पाहिलं जात होतं। 35 वर्षाच्या राजकारणात जरूर कुलकर्णी घराणं हे एकनिष्ठच घराणं होतं, परंतु या घराण्याला काँग्रेसनं काहीही दिलं नाही, उलट यांनीच काँग्रेसला दिलंय। या ठिकाणी कधी आमदार निवडून येत नव्हता, त्यावेळेस त्या भालचंद्र कुलकर्णी विधानसभेमध्ये निवडून गेले। एक ब्राह्मण समाजाचा माणूस बहुजन समाजामधून निवडून येतो, याची अर्थ त्यांची लोकप्रियता तुम्ही लक्षात घ्या। बाबुराव कुलकर्णीने या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून राजकारण केलं, पण या अंबडचा विकास केला आणि आता केदार कुलकर्णी त्यांच्यानंतर त्यांचा वारसा चालवतात। या कुटुंबानं काँग्रेसला दिलं पण काँग्रेसने या कुटुंबाला काही दिलं नाही आणि म्हणून त्यांनी सर्व सहकार्यासह विचारविनिमय करून बैठक घेऊन आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे। मला सांगा, तुमचं परिवार काँग्रेस जे 2 ते 3 पिढ्या होते काँग्रेसमध्ये प्रवेश केला, काय करा? आमचे नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, मी यांच्या आदेशाचे पालन केले आणि त्यांच्या आदेशाच्या प्रमाणे मी आज भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश घेतलेला आहे। नक्कीच आहे की आमची ही 3री पिढी काँग्रेसमध्ये होती, परंतु आमचा परिवार पहिल्यापासूनच शंकररावजी चव्हाण साहेबांच्या सानिध्यात वाढलेला आहे। त्यामुळं आज जसा मला त्यांचा आदेश आला, दानवे साहेबांच्या नेतृत्वात, कुचे साहेबांच्या नेतृत्वात मी आज प्रवेश केलेला आहे। किती कार्यकर्त्यांचा समावेश आहे आजच्या प्रवेशामध्ये? आजच्या प्रवेशामध्ये तसं बघायला गेलं तर जे माझ्या वडिलांपासून नगर परिषदेचे सदस्य होते, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन होते, या सर्वांनीच आजी माझी अशा साधारणतः 15 ते 20 लोकांनी, नगरसेवकांनी प्रवेश घेतलाय आणि कार्यकर्ते हे तुम्ही स्वतःच पाहिलेले आहेत की जवळजवळ अंबडचे बरेच लोक 2-1 हजार लोकांची सभा आज आम्ही इथं घेतलेली आहे। त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकतात की अंबड शहरात बराच मोठ्यापैकी समाज आमच्यासोबत आज भाजपमध्ये प्रवेश केला। याचा दानवेला किती फायदा होऊ शकतो? 100% त्यांना फायदा होणारच आहे। आज शहरामध्ये जे दानवे साहेबांच्या सभेनंतर आणि आमच्या प्रवेशानंतर म्हणजे दानवे साहेबांना जो पूर्वीचा जो काय लीड होती त्याच्यामध्ये आज नक्कीच त्या लीडला डबल ट्रिपल करण्याचे काम आम्ही यावेळेस करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।